हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भज गोविंदम. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. काळ महिमा. पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चत्याशामर्षम्. पुन्हा रात्र, पुन्हा दिवस, पुन्हा पंधरवडा, पुन्हा महिना, पुन्हा ऋतू, पुन्हा वर्ष अशी येतात आणि जातात. तरीही जगायची आशा ईर्ष्या काही संपुष्टात येत नाही. अडाणी परवडला अशी शहाण्यांची स्थिती असते. अडाणी कधीही कसले बेत आखत नाही. तो कधीही कसले संकल्प सोडत नाही. तो कधीही कसले व्रत घेत नाही. तो आपले नित्य आयुष्य शांतपणे जगत असतो. कारण आजूबाजूला काही विशेष असे सुरू आहे, काही निराळे असे चालले आहे, काही घडामोड होऊन काही बदल झाला आहे याचा त्याला पत्ता नसतो. तो अनभिज्ञ असतो. अज्ञानातील सुख तो सहजच उपभोगत असतो. अनेक वेळा अशासाठी एका वेगळ्या अर्थी दृष्टी आड सृष्टी असते. कारण काही समोर दिसले तरी ते काय आहे हेच त्याला समजत नाही. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल त्याच्या भावना उद्दीपित होत नाहीत. तो आपोआपच नकळत निर्विकारी स्थितप्रज्ञ असतो. सुखदुःखाच्या पलीकडे असतो. असंगी आणि निस्संगी यांची अवस्था सकृतदर्शनी सारखीच असते. कशाचा काही संग होऊ शकतो हेच अडाण्याला माहीत नसते. त्यामुळे तपश्चर्या न करता तो संग होण्यापासून दूर असतो. निस्संगी अर्थातच संग होऊ शकतो. त्याचे परिणाम काय होतात हे सर्व जाणून त्यापासून तपश्चर्या करून दूर असतो. असंगी पुढे कधी ज्ञान झाले तर भौतिक वस्तू जगताची लज्जत निर्माण होऊन संगी होऊ शकतो, किंवा अज्ञानाने नकळत कोणाच्या भरीस पडून संगी होऊ शकतो. निस्संगी समजून उमजून जाणून बुजून ज्ञानाने दूर झालेला असल्यामुळे तो सदानंदी, नित्यानंदी, कैवल्यानंदी असतो. यात समान गोष्ट एकच असते की असंगी आणि निस्संगी या दोघांनाही एखाद्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी काही मुद्दामहून ठरवावे किंवा करावे लागत नाही. यामुळे जो असंगी किंवा निस्संगी या दोहोंच्या मध्ये असतो तो भौतिकापासून दूर राहण्यासाठी किंवा भौतिकाचा उपयोग करून घेण्यासाठी खास असे ठरवून उपाय करत असतो. तो अडाणी नसतो. त्यामुळे त्याला अज्ञानी म्हणता येत नाही. तो आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञानीही नसतो. अशाला या जगात शहाणा असे म्हणतात. हा शहाणा संग केल्याने काय फायदे तोटे होतात हे सर्व जाणतो. त्यामुळे ज्यापासून फायदा होणे शक्य असते ते करण्याचे आणि ज्यापासून तोटा होण्याची शक्यता असते ते न करण्याचे बेत तो आखत असतो. तो आयुष्य जगत असताना नेहमी आजपासून मी अमुक करीन असे संकल्प सोडत असतो. काही विशेष गोष्ट करायची असल्यास तो त्याचे व्रत घेतो. त्याला तो धार्मिक चौकट देतो. त्या योगे भावनिक बंधन येऊन ते त्याच्याकडून नक्की व्हावे असा त्याचा त्यात प्रामाणिक हेतू असतो. असे बेत आखायला, संकल्प करायला, व्रत घ्यायला एखादा विशेष दिवस निवडला जातो. दिवसाची सुरुवात होणारी सुप्रभात, आठवड्याची सुरुवात होणारा सोमवार, महिन्याची सुरुवात होणारी 1 तारीख, नववर्षाची सुरुवात होणारी 1 जानेवारी, स्वाभिमान जागृत होऊन हिंदू नववर्षाची सुरुवात होणारी वर्ष प्रतिपदा, स्वतःचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि असे कितीतरी सुदिन निवडले जातात आणि त्या दिवसापासून बेत तडीस नेण्याचा विडा उचलला जातो. संकल्प पूर्ण करण्याचा मनसुबा जाहीर केला जातो. व्रत अंगीकारण्याची शपथ घेतली जाते. बेत, संकल्प, व्रत करताना अगदी राणा भीमदेवी थाट असतो की प्राण जाय पर वचन न जाय. सुप्रभाती, सोमवारी, 1 तारखेला, 1 जानेवारीला, वाढदिवशी अनेक गोष्टी करण्याची मनापासून प्रामाणिकपणे सुरुवात केली जाते. जो भेटेल त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्याची कल्पना दिली जाते. बेत, संकल्प, व्रत याचे शत्रू दबा धरून बसलेलेच असतात. कधी पाहुणे येतात. पाहुणे आले नाहीत तर पाऊस येतो. पाऊस आला नाही तर थंडीची लाट येते. थंडीची लाट आली नाही तर आजारपण येते. आजारपण आले नाही तर गावाला जाणे होते. गावाला जाणे झाले नाही तर
अनंत हितशत्रू अनेक मार्गाने बेत संकल्प व्रत मोडीत काढतात. असा मोडता झाला की कुटुंबीय वाघबाण सोडतात आणि त्याला बाणेदार उत्तर दिले जाते, आता उद्यापासून तुम्ही बघाच, आता मी आहे आणि माझा निश्चय आहे. याव रे याव. बेत संकल्प व्रताची वेळ टळते आणि पांघरून दूर करत कुटुंबीय प्रगटपणे म्हणतात, चला उठा, तोंड धुवा, चहा तयार आहे. आणि अप्रगटपणे म्हणतात, बेत करताहेत, फक्त आवेश बघा यांचा. बेत संकल्प व्रत मोडले जाते, कारण बुद्धीने पटले तरी मनाचे प्राबल्य बुद्धीला मागे टाकते. कधी आळस येतो, कधी निमित्त मिळते आणि ठरवलेले केले जात नाही. भौतिक वस्तू जगताची भोगापवर्गता जोर करते, त्याची चव रोमांचित करते. मन सांगते, फक्त आजचाच दिवस, केवळ आजच, एकदाच घे, शेवटचा उपभोग आणि उद्यापासून तुझे चालू दे. आपण या मोहाला बळी पडतो. स्वतःच्या बुद्धीवर मन स्वार होते आणि आपण धावत सुटतो. ते धावणे कधीही आपल्याकडून थांबत नाही. एक दिवस नियतीच ते थांबवते. या संबंधी समर्थ श्री रामदास स्वामींनी फार छान सांगितले आहे. घटिका जाती पळे जाती, तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणाना. देह जगवण्यातच सारा वेळ खर्च हो जातो. त्यासाठी आयुष्य पुढे पुढे रेटले जाते, कारण जीवनाचा अर्थच समजत नाही. जगातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला उपभोगायला मिळालीच पाहिजे, अशा थाटात प्रत्येक जण आयुष्य जगत आहे. अशाने कितीही कष्ट घेतले आणि कितीही मिळवले आणि कितीही जन्म घेतले तरी ते पुरे होणार नाहीत. माणूस अतृप्त तो अतृप्तच राहील. ते शास्त्रज्ञही उपभोगांचे नित्यदिनी नवीन नवीन शोध लावत आहेत. दररोज नवीन सुविधा करून देत आहेत. हे सारे देहाच्या उपभोगासाठी, देहाच्या कामना आणि वासना पूर्ण करण्यासाठी, देहाला आराम मिळवण्यासाठी चालले आहे. हे सर्व विकारांना आणि त्यामुळे ते शमवण्यासाठी विचारांना चालना देणारे आहे. कोणी निर्विकारी आणि निर्विचारी होण्यासाठी काही शोध लावत नाहीत. आपल्याला हा फुकट मिळत असलेला आणि आपल्याला जीवन देत असलेला आणि ते संपवत असलेला श्वास येतो कुठून, कसा मिळतो, याचा शोध कोणी घेत नाहीत. तो श्वास जेथे अव्याहत सुरू राहतो त्या सूक्ष्म तत्वाचा मागोवा घेत नाहीत. माणुसकी वृद्धिंगत करणारे शोध कोणी लावत नाहीत. जे शोध लागताहेत ते सारे माणुसकीला काळीमा आणणारे, माणुसकी लयाला नेणारे आणि त्याबरोबर विश्वाचा नाश करणारे आहेत. त्यातून काही सुबुद्धी झाली तरी एक एक दिवस उद्या करीन असे म्हणत म्हणत आयुष्य संपत येते. तरीही डोळे उघडत नाहीत. हातातील काम कधीही संपत नाही. लक्षात येत नाही की हे भौतिक काम आहे, ते संपत नाही, संपवावे लागते. एक क्षण स्वतःला सांगावे लागते की आता पुरे. पण हे असे कोणीही करत नाही. वय झाले तरी अजून यौवनात मी असाच नारा देत राहतात. अकस्मात काही कळायच्या आत सारे संपते. अशा दुतंडी असते. ती बेत संकल्प व्रत घेताना सांगते की खुशाल निश्चय कर, मी आहे ना तुझ्या पाठीशी. आपण सर्व काही तडीस नेऊ, नेट धरू आणि तुझा निश्चय पूर्ण करू. जेव्हा बेत संकल्प व्रत मोडायची वेळ येते तेव्हा हीच आशा म्हणते, असू दे, मोडू दे व्रत, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू पुन्हा बेत आख, संकल्प सोड, व्रत घे. मी आहे ना तुझ्या पाठीशी, काहीही काळजी करू नकोस, कर निश्चय, आपण तो पूर्ण करू. आशा असे का वागते याचे कारण या स्तोत्रात दडलेले आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य येथे म्हणतात की रात्र दिवस, पक्ष, महिने, ऋतू, वर्षे येतात आणि जातात. उत्तम आयुष्य जगायचे मनसुबे केले जातात आणि ते अल्पावधीतच विरतात, कारण यासाठी मन मुळीच साथ देत नाही. देहादी इंद्रिये असहकार पुकारतात. आशा भुलवते, कारण जर योगिक आचरण केले तर मुक्तीची यात्रा सुरू होते. त्यात उपभोग संपुष्टात येतात आणि भोग प्रवृत्त अशा पुनर्जन्माची सोय नष्ट होते. त्यात देहादी इंद्रियांना, मनाला काहीही स्वारस्य नसते. त्यांना आशा साथ देते, कारण तिला बागडायला भौतिक आचरण उपयुक्त असते. निराशी झाल्याशिवाय मुक्ती मिळत नसते. मुक्ती म्हणजे आशेचा अंत असतो.
यामुळे आशा मानवाला दोन्हीही बाजूकडून झुलवत ठेवते. कारण पूर्ण न होणारे संकल्प आखत मोडत पुन्हा पुन्हा आखत मोडत माणूस भौतिक आयुष्य जगत असतो. हे असे काहीही कारण का असेना, माणूस जगत राहतो आणि त्यात प्रगती न होता जेथे आहे तेथेच असतो. यातच देहादी इंद्रियांचे, मनाचे आणि आशेचे भले असते. मानवाच्या देहादी इंद्रियांना आणि विशेष करून मनाला भौतिक वस्तू जगताचे जबर आकर्षण आहे. कसेही करून देहादी इंद्रिये आणि मन मानवाला अध्यात्माच्या मार्गापासून वंचित ठेवतात. मानव अध्यात्माकडे जाऊ लागला की देहादी इंद्रिये, मन त्याला चकवतात आणि पुन्हा अयोगिक मार्गावर आणतात. त्याने कितीही कसेही बेत केले तरी ते कधीही पूर्ण होत नाहीत. याला आशा साथ देते. ती मानवाला आशा लावते की अनेक जन्म होत असतात. या जन्मी मुक्ती जमली नाही तर पुढील जन्मी मिळव. हा देह आत्ता उपभोग घेऊ शकत आहे तर घे उपभोगून. पुढचे पुढे पाहूया. मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू कशाला काळजी करत आहेस. यामधूनच जगायची ईर्ष्या, उर्मी टिकून राहते. सतत काहीतरी मिळवत असण्याची, नवीन उपभोग घेत असण्याची वृत्ती तशीच राहते. यामधून संचित वाढत जाते. बेत, संकल्प, व्रत याचा निश्चय मोडला तरी पुनर्जन्माची निश्चिंती पक्की होते. परंतु मानव बेत आखत आहे, संकल्प सोडत आहे, व्रत घेत आहे, याचा अर्थच असा आहे की आपले काहीतरी करायचे राहून जात आहे किंवा आपण काहीतरी करू नये असे काहीतरी करत आहोत. ही जाण आत कुठेतरी टोचणी देत आहे. जे करायचे ते करावे असे मनात येत आहे आणि जे करू नये ते करू नये असेही मनात येत आहे. हेही नसे थोडके. यामधूनच एक दिवस योग्य मार्ग सापडेल. हा योग्य मार्ग शोधणे, शोधल्यास त्याप्रमाणे आचरण करण्याचे ठरवणे, हे सर्व सोडून देणे हाच तो यावर सुयोग्य मार्ग आहे. मग काय करावे? बेत, संकल्प, व्रत करू नयेत. सरळ आचरणालाच सुरुवात करावी. कसला निश्चय आणि कसली प्रतिज्ञा? अमुक करायचे आहे ना ते त्वरित करायला सुरू करा. तमुक करायचे नाही ना ते करणे त्वरित बंद करा. असले बेत, संकल्प, व्रत स्वतःलाही सांगू नका. सरळ त्या मार्गाला यात्रा करायला लागा. कसला आला आहे चांगला दिवस आणि कसली आली आहे चांगली वेळ? ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल तोच सुदिन आहे आणि ज्या क्षणी तुम्ही प्रत्यक्ष आचरण करू लागाल तीच सुवेळ आहे. असे कराल तर आशेला तेथे यायला थारा नसेल. देहादी इंद्रिये जागी व्हायच्या आधीच कृती सुरू झालेली असेल. तुमची सर्व उर्मी, ईर्ष्या, उत्साह आता प्रत्यक्ष आचरणाला बांधील होतील. देहादी इंद्रियांना तुम्हाला साथ देण्याशिवाय गत्यंतर नसेल. मन त्यात रममाण होईल, आशा निष्प्रभ होईल. एखाद्या दिवशी जशी व्हायला पाहिजे तशी कृती करायला जमले नाही तर न जमू दे. त्यात काही चूक झाली तर होऊ दे. आपण काही ठरवलेले नाही. उत्स्फूर्तपणे सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्यात कमीपणा, नैराश्य येण्याचे कारण नाही. यात न्यूनगंड बाळगण्याचेही कारण नाही. या अशा विचारामुळे ईर्ष्या लुप्त होईल. आज जमले नाही तर उद्यापासून पुन्हा आचरण सुरू राहील. तेच एक दिवस पहिलं तिरी घेऊन जाईल. दिवस, रात्र, पक्ष, महिना, ऋतू, वर्ष इत्यादी कालमापन भौतिक व्यवहारासाठी आणि भौतिक व्यवहारापुरतीच आहेत. त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंध नाही. एखाद्या गाफील क्षणी कॅलेंडर पाहिले जाते, बोटे घातली जातात, हिशेब केला जातो आणि लक्षात येते की अरे 60 वर्षाचा झालो की. लगेच सिंहावलोकन केले जाते. काय काय मिळवले यात लक्षात येत नाही की काय काय मिळवले या यादीमागे काय काय मिळवले नाही याचीही यादी आपोआप तयार होते. येथे आशा जागृत होते. नव्हे, आपण तिला जागे करतो. ती न विचारता लगेच सांगू लागते, जे मिळाले नाही ते याच जन्मी मिळवशील. मी आहे ना तुझ्याबरोबर. आख बेत आणि कर सुरुवात. देहादी इंद्रिये फिदा होऊन फिदी फिदी हसतात. मन नाचू लागते. असे बेत तडीस नेण्यासाठी देह, इंद्रिये, मन, आशा असे सर्वजण उत्सुकतेने कामाला लागतात. कारण तेच त्यांच्या जन्मोजन्मी असण्याचे खाद्य असते. यास्तव मुळातच काळाशी आपल्या जीवनाचा काहीही संबंध आणू नये. आपण काय कमावले ते उपभोगून संपन्न झाले
त्यामुळे तेवढे संचितही संपले. हरि ओम. त्याचा हिशोब कशाला हवा आहे? आपण काय कमावले नाही ते आपल्या संचितात नव्हते, त्यामुळे नवीन संचित निर्माण झाले नाही. हरि ओम. त्याचा हिशोब कशाला ठेवायला हवा? कोणाला द्यायचा हे हिशोब? आपण आपले मालक आहोत, स्वतंत्र आहोत. हिशेब करत बसू नका. जीवन समजून घ्या आणि सरळ कामाला लागा. या भौतिकापासून दूर व्हा आणि आत्मज्ञानी व्हा. स्वतः आत्मा आहात हे जाणा. काळ भौतिक व्यवहारासाठी आहे. देह जीवित ठेवण्या इतपतच त्याचा उपयोग करायचा आहे, तेवढीच त्याची लायकी आहे. आपण कालातीत आहोत. आपल्या जीवनाचा कालमापनाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आपण कालमापनात लक्ष घालण्याचे कारण नाही. म्हणजे अमुक काळ जगलो आणि अजून अमुक काळ जगलो तर तमुक करीन अशी आशा आणि ईर्ष्या निर्माणच होणार नाही. यावर फार सुंदर आणि एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे कालातीत असलेल्याला शरण जाणे. कालातीत असलेल्याशी नाते जोडले की आपणही कालातीत होतो. त्यासाठी गोविंदाचे भजन करावे, भगवंत श्रींचे भजनी लागावे, योगेश्वरांचे चरणी सेवेला रुजू व्हावे. त्याच्या भजनी चित्त रमले की काळाचे भान राहत नाही. तहान भूक विसरली जाते. भौतिक व्यवहार गौण होतात. भजन पूजनासाठी देह जीवित राहण्यापुरताच काळाशी संबंध येतो. येथे काळ महिमा संपुष्टात येतो. सारे लक्ष भगवंत श्रींचे चरणी खिळून जाते. मग कसली आहे जगायची आशा आणि ईर्ष्या? ओम तत्सत त्वम असि.